हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत टी टाईम स्नॅकिंगसाठी परफेक्ट असा मुरमुऱ्याचा चिवडा. तर त्यासाठी आपण अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेला आहे ठेचून, मिरच्या, कढीपत्ता, फुटाण्याची डाळ, खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे. तर बघा, सर्वप्रथम आपण कढई गरम करून त्यामध्ये 4 चमचे तेल घालून घेणार आहोत. तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये आपण खोबऱ्याचे काप जे आहेत ते तळून घेणार आहोत. व्यवस्थित असे लालसर होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. तळून झाल्यानंतर बघा, असे लालसर झाले व्यवस्थित की ते आपल्याला एका ताटामध्ये बाजूला काढून घ्यायचे आहेत. त्याच तेलामध्ये आपण शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित खरपूस असे लालसर होईपर्यंत तळून घेणार आहोत. शेंगदाणे पण आपले व्यवस्थित असे तळून झालेले आहेत. 1-2 ते 3 मिनटामध्ये व्यवस्थित असे तळून होतात. तळून झाल्यानंतर ते बाजूला काढून घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये आपल्याला फुटाण्याची डाळ जी आहे, डाळवं म्हणतात त्याला किंवा फुटाण्याची डाळ म्हणतात, तीसुद्धा व्यवस्थित आपण तळून घेणार आहोत. तळून झाल्यानंतर बाजूला काढून घेणार आहोत. आता त्या तेलामध्ये आपल्याला जिरं आणि मोहरी घालून घ्यायचं आहे. 1.5 चमचा जिरं, 1.5 चमचा मोहरी आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. त्याच्यामध्येच आपल्याला जो ठेचलेला लसूण आहे तो घालायचा आहे. ठेचलेला लसूण जो आहे तो थोडा लालसर झाला की त्यामध्ये आपण मिरचीचे काप आणि कढीपत्ता घालून घेणार आहोत. हे सर्व आपल्याला व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटामध्ये व्यवस्थित ते असं कुरकुरीत होतं. आपल्याला मीडियम हाय फ्लेमवरती हे सर्व कुरकुरीत तळून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत 1 चमचा आणि हळद व्यवस्थित परतून झाली की जे आपण तळून घेतलेले जिन्नस आहेत आधी खोबरं, शेंगदाणे आणि डाळवं ते घालून परतून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 2 चमचे मीठ घालणार आहोत आणि व्यवस्थित असं मीठ सगळीकडे परतून घेणार आहोत. मीठ घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मुरमुरे घालायचे आहेत आणि मुरमुऱ्याला सगळीकडे मसाला लागेल अशा पद्धतीने व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. बघा, झटपट असा मुरमुऱ्याचा चिवडा आपला तयार आहे. तुम्हीही नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, बाय बाय.